फ्रंटलाईन गोलंदाज सज्ज होतं इथे दीपेश. तीन षटकांचा मुकाबला. चला फास्ट खेळा, आपला बराच वेळ गेला, एका सामन्याचा वेळ आपला वाया गेला. पहिला चेंडू मार्गस्थ राऊंड द विकेट. हो, चेंडू फ्लाय होतोय, हाफ वॉली होता, चेंडू उचली घेत असताना तिथे ड्राईव्ह केला. वाईडिस मिड ऑफला फिल्डर 79 क्रमांकाचा सज्ज होता, त्यांनी फेकी करेपर्यंत एक धाव इथे पूर्ण झाली. राहुल ऑफ द मार्क. धावसंख्या झाली 1. टीम ठाणे सर्कल इथे बॅटिंग करतोय पहिल्या सत्रामध्ये. 3-3 षटकांचे मुकाबले आपण आज पेश केले. अंतिम टप्प्यामध्ये आपली स्पर्धा आता पोहोचत आहे. जवळपास 80% स्पर्धा कंप्लीट झाली आहे, फक्त आता 20% बाकी आहे. आडवे झाले, अक्रॉस द लाईन, अक्रॉस द बॅट, फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू शरीराला आदळला की बॅट कट आहे. शरीराला आदळला. सर इतकं नका खाली वाकू सर, चालेल. हो तिथे पण चालेल. लेग बायचा इशारा. सिंगल सिंगाने धावसंख्या 2 वर. ठाणे सर्कलने आधीच्या सामन्यात सुद्धा मस्त बॅटिंग केली होती, चांगली धावसंख्या उभी केली होती. राहुल आणि रोहित कमालीचे खेळले. बॅकफुटला गेलाय, स्क्वेअर कट, ऑफिस स्क्वेअर कटचा नजारा पेश केलाय. डीप पॉइंटच्या दिशेने चेंडू जातो असताना 1-2 का 4, 4 रन. मस्त मेरिटनुसार फटका सजवला इथे. राहुल पाहण्याजोगा खेळतोय, अगदी प्रतिभावंत खेळाडू आहे. क्रिकेटचे धडे गिरवतोय. त्याचा स्टान्स, त्याचं ॲक्शन, त्याचं शॉट सिलेक्शन अतिशय बहारदार आहे. पूर्णपणे चमकला आजच्या दिवसामध्ये राहुल. आणि रोहित लॉफ करचा प्रयत्न, बॅटची कड आहे, विकेट किपरच्या पाठीमागे. तिथे फ्लाइंग वेगाने सुद्धा आला होता, परंतु त्या फ्लाइंग स्लिपला झेल गॅदर करता आला नाहीये, निसटला हातातून. आणि मोठं जीवनदान मिळाले राहुलला. जीवनदान घातक होऊ शकतं, नुकसानदायक ठरवू शकतं. धावसंख्या 7 वर. 7 ऑन द बोर्ड. 2 सिंगल, 1 लेग बायचं सिंगल, 1 चौकार. चेंडू झालेत ते 4. 3 षटकांचा मुकाबला. ठाणे सर्कल विरुद्ध एनर्जी विरार. पॉवर एनर्जी. हाय बॅकलीचा वापर केला, मोठी हाय बॅकलीट वापरली होती, परंतु फटका तसा नियंत्रित नव्हता. बॅकवर्ड झोनकडे जात असताना तिथे स्क्वेअर लेगच्या दिशेने 1 धाव कंप्लीट झाली. सिंगल रोहित घेतोय. राहुल सुद्धा इथे 6 धावा काढतोय. आधीचा सामना सुद्धा त्यांनी विदाउट विकेट चेस केला होता. त्या सामन्यामध्ये मुनावर आणि विशाल चमकले होते. त्यांची चमकदारी कामगिरी पूर्ण झाकून टाकली होती या दोन्ही पण महावीरांनी. ठकास माटक हे दोघे पण ठरले होते आधीच्या सामन्यामध्ये. हो, या वेळेला हुक केलाय, मोठा फटका पाहतो आपण. आणि तिथे चौकार बुक केलाय. सुंदर फटका, 4 रन. डीजे नाहीयेत. धावसंख्या 12. तर डीजे ऑपरेटिंग आमचे करतील ज्यांच्याकडे सर्व गुण आहेत. चांगले कलाकार आहेत, गीतकार, लेखक, कवी, कॉमेंटेटर, मूर्तिकार सुद्धा आहेत. तसेच मखार सुद्धा बनवला जात आहे. बऱ्याचशा गोष्टींमध्ये अगदी प्रावीण्य प्राप्त केलंय. जणून देवाने असं घडवलं त्यांना की अगदी वेळ घेऊन घडवलंय त्यांना, विनोदजी पाटील सरांना. बरेचसे गुण त्यांच्यामध्ये अगदी ठासून भरलेले आहेत. आता ते आता डीजेच्या ऑपरेटिंगसाठी वळलेले आहेत. धावसंख्या बघा इथे 12 वर आहे. पहिलं षटक समाप्त झालं, एके गडी बाद नाहीये. चांगली सुरुवात आहे. सर्व गडी आपल्या हातामध्ये राखून खेळतोय ठाणे सर्कल हा संघ. कालचा दिवस गाजवला तो बदलापूर ग्रामीणने. फायनलमध्ये अगदी दिमाखामध्ये प्रवेश केलाय. लागोपाठच्या दुसऱ्या वर्षामध्ये बदलापूरकरांनी बाजी मारली ती फायनलिस्ट म्हणून. तो सामना आपण नक्कीच येत्या 1.5 ते 2 तासामध्ये पाहणार आहोत. ज्या सामन्याची आपण वाट बघतोय. रिव्हर्स अटेम्प्ट केला, परंतु तिथे चेंडू बॅटच्या वरून गेला. टप्पा पडला गुड लेंथवरती. पडल्यानंतर चेंडूने उसळी घेतली. त्यानंतर बघा आता फलंदाज डील करून दाखवतो की मला फक्त सरळ बॅटनी स्क्वेअर कट करता आली असती, स्टिअर करता आलं असतं, परंतु ती वेळ निघून गेली की माणसाला शहाणपण सुचत असतं. त्या गोष्टी आपल्याला क्रिकेटमध्ये पाहायला मिळतात. जीवनामध्ये सुद्धा अशाच गोष्टी असतात की
आपण चुका करतो आणि त्यानंतर आपल्याला लक्षात येतात की आपण ही चूक केली नसती तर आज आपल्याला इतके प्रॉब्लेम नसते. त्यालाच म्हणतात की इलाजापेक्षा काळजी बरी. हो, या वेळेला पल्लू ड्राईव्हचा प्रयत्न, विकेट किपर चेंडूच्या खाली, त्या प्रयत्नामध्ये असफल ठरला बॅट्समन, बाद होतोय. मिस्टर रोहित परततोय. पहिला धक्का लागत असताना टीम ठाणे सर्कल. जे आहेत मृदुंग वादक, असे मृदुंगमणी, मृदुंग जे करतात सर्वांना दंग, ज्यांच्या मृदुंगामध्ये गातात अनेक जण अभंग. आणि आम्हा दोघांना धडे देतात बालसुब्रमण्य अय्यर सर, त्यांना सुद्धा आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतोय. सदगीर आला नवीन बॅट्समन मैदानामध्ये स्ट्राईक एंडला. ओ आल्या अगदी बॅट फिरवली होती तिथे, चेंडू बाहेर टाकला गोलंदाजाने अचूक टप्पा तिथे नियंत्रित केलाय. अनुभवी क्रिकेटर आहेत गोलंदाज मिस्टर अमोल, एक्सपिरियन्स कंपेनियर, गुणवत्ता ठासून भरलेली आहे आणि तोला मोलाची कामगिरी करतात ते आपल्या संघासाठी. पॉवर एनर्जी विरार, पालघर जिल्ह्यातील संघ पाहतोय आपण. वसई विरार यामध्ये अप्पांचा दबदबा होता, परंतु मागच्या सत्रामध्ये पाहिलं की अप्पांना तिथे पराजयाला सामोरं जावं लागलं. इथे बघा बाईचा कसा इशारा, वा छान बुटेरे सर, कीप इट अप. एक धाव इथे अर्जित झाली. धावसंख्या 13वर, 13 ऑन द बोर्ड. हितेंद्र ठाकूर अँड कंपनी, वसई विरार, नाला सोपारा, चंदनसार, सपाळे, पालघर, पुढे डहाणू. हो, पुन्हा एकदा इथे आडव्या बॅटनी बॅट गिरवली, परंतु तिथे गोलंदाजाने बॅटरची जिरवली, जागेवरती थांबवलंय. चांगली बॉलिंग करतायत, अचूक टप्पा बघा, ऑफस्टिकच्या बाहेर टप्पा नियंत्रित करतायत. एकही चेंडू त्याने आता लेग स्टिकला टाकला नाहीये, मिडल स्टंपवरती सुद्धा टाकला नाहीये. बरोबर आउट साइड ऑफ द ऑफ स्टंप चेंडू नियंत्रित करतायत गोलंदाज. 2 चौकार पहिल्या षटकात आले, फक्त एक 22ची धाव आली आहे, विकेट सुद्धा प्राप्त केली आहे आणि चेंडू शिल्लक आहे 1. लास्ट टू गो सर. धावा आहेत त्या 13. चांगलं कमबॅक केलं. पहिल्या षटकात 12 धावा आल्या. उडवलाय आणि भिरकावून दिलाय मिड विकेटच्या वरून. घडाघाती प्रहार येतोय, सुंदर षटकार. 2 षटकाची समाप्ती, लाजबाब इथे एंड केलाय षटकाचा. मोठा फटका सजवलाय बॅट्समन राहुलने. त्याचा जोडीदार गेलाय रोहित, ज्याने आधीच्या सामन्यामध्ये मस्त पार्टनरशिप केली होती, परंतु आता सदगीरला सोबतीला घेऊन सदगीरने 2 डॉट खेळले, परंतु हॉट फटका सजवला राहुलने. धावसंख्या पोहोचली. 2 षटकाची समाप्ती 19वर. 35च्या आसपास टार्गेट जर सेट झालं तर सामना नक्कीच रंजक असेल, चुरशीचा होऊ शकतो आणि तो प्रयत्न केला पाहिजे. इथे प्रयत्न करणार. सदगीर सुद्धा चांगली बॅटिंग करतायत, त्याने आधीच्या सामन्यात सुद्धा झलक दिली होती आणि राहुल तर लाजबाब खेळतायत. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज सज्ज होतोय. महाले बरोबर सकाळी ते आले. महाले पाहिले आम्ही त्यांना सकाळी. महाले त्यांनी तिसरं षटक हाताळलं होतं आधीच्या सामन्यात सुद्धा. महाले चला समोर आहेत सदगीर. धावसंख्या 19, शेवटचं षटक. सदगीरने इथे उडवला चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने. तिथे गोलंदाजाच्या डोक्यावर जात असताना तिथे झेलचा प्रयत्न केला, लॉंग ऑफच्या फिल्डरला जमलं नाहीये. शुभम, ज्या सामन्याचा मागचा तो मॅन ऑफ द मॅच होता, त्याला अशुभ घोषित केलंय गोलंदाजाने की शुभम हे तू काय केलं राजा, फार मोठं हे प्रभू, हे नुकसान भरावं लागेल. राहुल आला स्ट्राईक एंडला. धावसंख्या 20वर. हो, ड्रायव्हर, सुंदर फटका. 2 फिल्डरच्या मधून जाणार का चेंडू? हो, गेला, जातोय, पण तो तिथं अडवलाय शुभमने. वाईडिस मिड ऑफला, वाईडिस लॉंग ऑफला तिथे वेगाने गेला शुभम. आणि त्या दरम्यान
नक्कीच चौकार वाचवला, 2 धावा वाचवला आपल्या संघासाठी. चांगली कामगिरी, ब्रिलियंट पीस ऑफ फिल्डिंग. धावसंख्या 22 वर टीम ठाणे सर्कल. सरळ स्टेट डाऊन दी ग्राउंड. आता शुभम झेल टिपेल का? नाही. ओहो, रिले झेल नव्हे, तसे अटेम्प्ट रिले नाही. त्यांनी सुद्धा देवाचे आभार मानले की हे प्रभू, आता बाप रे, आता मात्र खैर नव्हती. तर जे आहेत कॉमेंटेटरचे ब्लास्टर मिस्टर विनोद पाटील. चेंडू आत वळतोय, मस्त टप्पा पडला, गुड लेनच्या थोडासा पुढे. आडव्या बॅटनी ते उचलायचं होतं ऑन साईडला, पण तो फलंदाजाला जमलं नाहीये. चेंडू डॉट येतोय. धावसंख्या 22. महेंद्र नवीन बॅट्समन आलाय मैदानामध्ये महालेचा सामना करण्यासाठी. महेंद्र महाले चांगली चेंडू टाकतोय, विकेट सुद्धा प्राप्त केली. इनसाइड आउट. वा, बॅटचं फेस ओपन केलं, तिथे झेल टिपला डीप एक्स्ट्रा कव्हरला आणि तिथे फलंदाज बाद होत आहेत. महेंद्र ज्या पावलाने आले त्या पावलाने परत जात असताना डगआउट. असेल त्याच्यासाठी या इनिंगचा लास्ट टू गो. हाफ ट्रॅकर होता, त्याला खेचून मारण्याचा प्रयत्न होता, फोर्स केला बॅकफुटला जाऊन. तिथे वेगाने काऊ कॉर्नर फिल्डर येतोय, एकाच ॲक्शनमध्ये फेकी सुद्धा केली. लाजबाब प्रदर्शन, फिल्डिंगचा नमुना चांगला पेश केला. तिथे बघा अजून अतिरिक्त धावा लुटण्याचा प्रयत्न आणि तिथे बुटेरे सर ॲक्शन करतायत रनआउटची. फलंदाज बाद. इथे 2 धावा कंप्लीट झाल्या, धावसंख्या कंप्लीट झाली ती 24. 24 ऑन द बोर्ड. महत्वाचे कॉल आहेत. तर इथे पहिली इनिंग समाप्त झाली. 24 धावा इथे पूर्ण केल्या. आपण पाहिलं ठाणे सर्कलने, ज्यांचे बरेचसे चेंडू सर्कलच्या बाहेर गेले होते पण ते चांगले झेल टिपले गेले. 57 सिक्सेस आतापर्यंत, 129 चौकार आलेत कालपासून. 25 धावांचं आता लक्ष आहे.
महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनच्या वतीने आयोजित स्पर्धा कल्याण परिमंडल कल्याण यांच्या अंतर्गत ही स्पर्धा आपण पाहतोय। स्पर्धेमध्ये अगदी चहूबाजूने प्रेक्षक, चहूबाजूने खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले। अलिबाग ते पालघरपर्यंतचे दोन्ही कोपऱ्यातील खेळाडू एकत्र केले आहे बदलापूर नगरीमध्ये सेंटरला। इथे चेंडू सुद्धा अगदी मधोमध टाकला होता, ऑफस्टिकच्या बाहेर फुलर लेनचा चेंडू वापरला गेला। गोलंदाज रोहित आहे जो लवकर बाद झाला होता। रोहित आणि राहुलची जोडी नेहमीच झळकत असते, चमकत असते, परंतु या सामन्यामध्ये लवकर नांगी टाकला कारणाने कमी धावसंख्या आपण पाहतोय, परंतु तुम्ही फाईट देऊ शकता। नाही असे चेंडू टाकले तर नक्कीच तुम्हाला फाईट देता येणार नाही। तिथे चांगली फाईट देतोय, मस्त फिल्डिंग राहुल कडून, वाह बहुत बढ़िया। पण तू पंच सांगतायत तिथे बुटेरे सर की हा चौकार आहे असं दर्शवत असताना बघा त्याची ऍक्शन। ओ हो ॲग्रेसिव्ह मूडमध्ये योगी बुटेरे, येतोय चौकार। फिल्डरचा पाय बहुतेक बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला होता आणि त्या कारणाने योगी सरांची तीक्ष्ण नजर, त्यांच्या डोळ्यांमध्ये डबल लेन्स आहे, त्या कारणाने त्यांना ते पाहता आलं। धावसंख्या 5 वर। बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा तिथे पॉईंटच्या दिशेने दिशा द्यायची होती, परंतु प्रयत्न फसला त्याचं कारण की बॅट आधी फिरवली गेली। बघा नंतर अजून ड्रिल करून दाखवतो की अजून मला लेट खेळायचं होतं। धावसंख्या 5, लक्ष्य 25 म्हणजे अजून 20 धावांची गरज आहे 14 चेंडूंमध्ये। गोलंदाज रोहित ओव्हर द विकेट, हॅम ॲक्शन आहे। चेंडू खाली राहिला होता, तिथे बॅटच्या आतल्या एजला लागला, नशीब बोलत तर की लेग स्टिकला तिथे ट्रिम झाला नाहीये। पाठीमागे जात असताना एक धाव कंप्लीट केली आणि एका धावेने धावसंख्या 6 कंप्लीट नाही झाली धाव, 5च धावा आहेत। 25 धावांचं टार्गेट सेट केलेलं असताना इथे 8.33च्या वेगाने जायचंय, परंतु तसं पाहता पहिलं षटक चांगलं हाताळतोय। पुन्हा एकदा अपर फ्लॅश केला तिथे आणि चेंडू जाते डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, फिल्डरच्या आवाकाच्या बाहेर, चौकार। ऑन द राईट चेंडू होता, उचली घेत असताना त्याने अगदी अपर कटच्या साह्याने, मी म्हणू शकतो की तो पंच सुद्धा होता, पंचची स्टाईल होती, कव्हरच्या डकरून चेंडूला धाडलं होतं आणि त्या चौकाराने आवश्यक जी गती पाहिजे होती ती गती प्राप्त केली आहे टीम पॉवर एनर्जी विरार संघाने। 8.33ची गती पाहिजे होती, धावसंख्या झाली 9 ऑन द बोर्ड। आता जिंकण्यासाठी 16 धावांची गरज आहे 12 चेंडूंमध्ये। 25चं टार्गेट आहे, पार्डन 9 झाल्यात, 16 पाहिजेत। नवीन गोलंदाज जीवनला इथे जीवाचं रान करावं लागेल आपल्या संघासाठी, जीवाचा अकांत करावा लागेल, त्यासाठी तो फिल्डिंग सजवतोय। ज्या ठिकाणी चौकार गेला तिथे डीप कव्हर घेतोय, एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या मध्ये फिल्डर तैनात। ऑन साईडला स्क्वेअर लेगला राहुल आहे, खेचण्याचा प्रयत्न त्याच दिशेने राहुलकडे चेंडू जातोय, उंच उडी घेतली पण तो चेंडू हाताच्या वरून जात असताना एका टप्प्याने ओव्हर द फेन्स, 4 रन। जागा मिळाली होती, शॉर्ट ऑफ गुडलँड टप्पा पडल्यानंतर अगदी चेंडू हलक्या गतीने येत असताना पोझिशनमध्ये आला आणि तिथे मस्त तडाखे बंद चौकार उडवला। इथे फुललेचा चेंडू डाव्या पायाच्या जवळ टाकला होता, मिडल स्टंपच्या वरून जातो विकेट कीपरच्या हातामध्ये। चौकारानंतर कमबॅक करणारा चेंडू टॉस केला होता गोलंदाज जीवनने, ज्याला कमबॅक करून द्यावं लागेल। पहिल्या षटकात 9 धावा आल्या होत्या, या षटकामध्ये 2 चेंडूमध्ये 4 धावा आल्या, एकूण धावसंख्या 12, 13 अजून 12ची गरज आहे। 13 झाल्या, 12 पाहिजेत। ओ इम्प्रोवायझिंग स्ट्रोक, स्विंग ऑफ द बॅट, वा लॉंग लेगचा फिल्डर सुद्धा उंच अनुमान उडी घेत असताना त्याच्या आवाकाच्या बाहेर मोठ्या टप्प्याने चेंडू सीमा पार, चौकार।
थँक्यू डीजे. कालचा फायनलिस्ट संघ बदलापूर ग्रामीण. आपण रिपोर्टिंग करायचं इथं आल्याचं. कॅप्टन जरा स्टेजवर येऊन जा. बदलापूर ग्रामीण क्रिकेट संघाचे कॅप्टन स्टेजवर येऊन जायचं आहे. आपण आल्याची रिपोर्टिंग करायचं आहे. 2च सामने शिल्लक आहेत. हो सर, नुकतंच मी आकाशामध्ये विमान बघितलं होतं. गोल गोल फिरून लँड होईल ते लवकरच. आता इथे आपल्या मैदानाच्या आजूबाजूला कुठेतरी इथे चेंडूला काढलं बॅकवर्ड पॉईंटच्या मधून. 2 फिल्डर आणि चेंडूची शर्यत जिंकली ती चेंडूने. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर प्रेक्षणीय चौकार. ते धावसंख्या चौकाराने फुललेल्या 21 वर 4 धावा दूर आहे संघ. पॉवर एनर्जी विरार विजयाकडे वाटचाल करतोय. आता 8 चेंडूंमध्ये 4 धावांची गरज. पॉवरफुल हिटिंग केली आहे. एकेकडे बाद नाही, पॉवरफुल फटका येतोय. फ्लिक ऑफ द रिस्ट. चेंडू जातोय दान करत लॉंग लेगच्या मधून फिल्डरच्या डोक्यावरून. फिल्डर के दस्तक पे मस्तक देता हुआ ये आ गया चौका. मॅच विनिंग 4 रन्स. आणि त्यामध्ये एक आउटसोर्स तो नसताना सुद्धा खेळला गेला. प्रिन्स. त्यामुळे दुसऱ्या जी काही नेताजी तानाजी वारिस आहेत त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं आणि त्यामध्ये सर्व शहानिशा केल्यानंतर असं आढळून आलं की तो मनुष्य जो खेळला गेलेला आहे प्लेयर तो त्या ठिकाणी कार्यरत नाही. त्यामुळे कमिटीने असा निर्णय घेतलेला आहे की